सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सुनावणी आहे। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप होणार अशी निश्चिती आहे। कृष्णा आंधळेला न्यायालयात आज फरार घोषित करण्यात येणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यावेळी उपस्थित राहणार आहे। सीआयडी कोर्टात नवीन पुरावे सादर करण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 4 महिने पूर्ण झालेले आहेत, तर सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडसह इतर आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या सुनावणीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सीआयडी देखील आज कोर्टात नवीन पुरावे सादर करण्याची शक्यता आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं सीआयडीच्या अहवालात सिद्ध झालं होतं आणि त्यानंतर आता आज कृष्णा आंधळेला फरार करण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, आज सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर आपण बघितलं तर 3 ते 4 महिने जवळपास हे हत्याला होऊन गेलेले आहेत। आज तर वाल्मिक कराड यांची तारीख आहे कोर्टमध्ये आणि उज्ज्वल निकम हे येतील का येणार का नाहीत आपल्याला हे सकाळी बघावं लागेल। आणि जर आले तर गेल्या तारीखला ते आले होते आणि काही युक्तिवाद आहे तर त्यांनी केला होता, त्यावर त्यांच्या वकिलांनी काही पुरावे मागितले होते ते द्यायचे। ते आज या तारीखमध्ये ते पुरावे देणार का, पुन्हा त्यांच्या दोघात युक्तिवाद होणार का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आणि विशेष म्हणजे जे कृष्णा आंधळे ते 4 महिने झालेले आहेत, अजून फरार आहे, अजून पोलिसांना सापडलेलं नाही। आता न्यायालय याच्यावर काय बोलतील किंवा उज्ज्वल निकम आज त्याच्यावर काय प्रश्न करणार आहे का, ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल। आणि विशेष म्हणजे आज जर बघितलं आपण तर आज आहे तर वाल्मिक कराडला जेलमधूनच ईसीद्वारा सादर करणार का जेलमध्ये आणणार हे सुद्धा बघावं लागणार आहे अंकिता। निश्चित आमिर, ज्या पद्धतीने आपण हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर आता काही दिवसांपूर्वीच सर्व आरोपींनी जबाब देखील नोंदवले आणि यामध्ये त्यांनी आपला आरोप देखील मान्य केलेला होता। आता या आरोप मान्य केल्यानंतरची आजची सुनावणी कशा पद्धतीने होणार आणि कशा पद्धतीने आज अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे का? नक्कीच अंकित, जर आपण बघितलं तर गेल्या वेळेस जे वाल्मिक कराड किंवा विष्णू चाटे यांचे जे वकील होते ह्यांनी तर काय जे डॉक्युमेंट्स होते ते उज्ज्वल निकम यांना मागणी केली होती, त्यांना पाहिजे होते ते त्यांच्याकडून ते चार्जशीट मध्ये युक्तिवाद करण्यात आला होता। ते तर या तारीखात आज देणार आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हणलं होतं त्यांना। आणि आजचं युक्तिवाद उज्ज्वल निकम यांचं काय राहील आणि ते वाल्मिक कराडांचे वकील आज काय बोलतील हे आपल्याला तारीख झाल्यानंतरच कळेल अंकिता। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीकडे आपलंही लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।